सगळीकडे देव पोचू शकत नाही म्हणून ब्रह्मदेवाने आई निर्माण केली असं म्हटलं जातं. अशाच महत्वपूर्ण विषयाला हाताळणारं अशोक पाटोळे लिखित आई रिटायर होते हे महत्वाचं नाटक. अशोक पाटोळे यांनी अनेक महत्वाची नाटकं लिहिली, पण आई रिटायर होते हे माइलस्टोन समजलं जाणारं नाटक आता आलंय पूर्णतः नव्या नटसंचात. सादर करीत आहे रसिकानंद पुणे निर्मित आई रिटायर होते. आई तू राबवली नाहीयेस ना? नाही. मग बघ ना घरात किती पसारा झालाय. अगं तुझं लक्ष नसेल तर मी एकाही कामाला हात लावणार नाही. मी तुम्हाला नोटीस दिली. तू कसल्या गावाला नोटीस देतेस? नोटीस द्यायला तू काय स्वतःला काय? तुम्हाला सांगितलंय मी 1 महिन्यानी रिटायर होणार. अगं म्हणजे तुझा विचार तरी काय आहे? आई रिटायर होते या नाटकामुळे आठवतो तो म्हणजे भक्ती बर्वे इनामदार यांचा सशक्त अभिनय. या नाटकातील आईची भूमिका त्यांनी खरंच अजरामर केली. आता नव्या नटसंचात ही मध्यवर्ती भूमिका साकारतायत वीणा फडके आणि त्यांच्या बरोबरीने पुण्यातले अनेक गुणवंत कलाकारही आहेत. या नाटकाचं दिग्दर्शन केलंय रवींद्र सांभारे यांनी. रिटायर होणं म्हणजे निघून जाणं, नोकरी सोडून देणं, झोपी जाणं, आणि रिटायरमेंट म्हणजे सेवानिवृत्त होणं. तुमचं कथा झाले ना तसं. अगं पण हे सगळं तुला कसं लागू होईल? तू आमची आई आहेस, नोकर नाहीयेस ना. मला वाटतं नोकरी करणारे सेवानिवृत्त होत असतात. गेल्या 20 वर्षात स्त्रियांचे प्रश्न असंख्य पटीने वाढलेत. म्हणूनच आई रिटायर होते हे नाटक मला आज आणि आजच्या काळाशी सुसंगत असं वाटलं. म्हणूनच मी हे नाटक पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेतला. अशोक पाटोळेंशी या संदर्भात चर्चा जेव्हा झाली तेव्हा संदर्भ बदलले असले तरी आशय किंवा गाभा तोच राहील याची आम्ही दोघांनी पण काळजी घेतली. ह्या क्षणी मी तुम्हाला नोटीस देते. बरोबर 1 महिन्यानी मी रिटायर होणार आहे. या घराची, या कार्यालयाशी माझा संबंध आजपासून तुटला. आजपासून महिनाभर मी निवृत्तीपूर्व रजेवर जाणार आहे असं समजा. प्रत्येक कलाकाराची अशी इच्छा असते की आपल्या अभिनयाला वाव मिळावा, असं एखादा रोल मिळावा. ते स्वप्न माझं साकार झाल्यासारखं मला वाटतंय. 1 कप चहा हवा मला. घरात 2 सुना आहेत, त्यांना सांगा मला महत्वाच्या कामासाठी जरा बाहेर जायचं. मला तुझ्या हातचा हवाय. नाही जमणार. हे तू मला सांगतेस? आईनं रिटायर होणं ही कल्पनाच अत्यंत वेगळी आहे आणि ती कल्पना या लेखकांनी या नाटकातनं प्रभावीपणे मांडण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे मला हे नाटक एकूणच आजवरच्या सर्व मराठी नाटकांमध्ये उल्लेखनीय आणि एक महत्वाचं नाटक असं वाटतं. आम्ही तुम्हाला सगळ्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त करायचं ठरवलंय. हो, चिनूला सांभाळायचा त्रास नको म्हणून एक पाळणा घरी बघ. हो, आणि स्वयंपाकासाठी वेगळी बाई शोधण्याचं काम सुरू आहे. आणि मीही स्वयंपाक शिकून घेण्यासाठी अधूनमधून माहेरी जायचं ठरवलं. अरे माहेरी जायला चांगलं निमित्त शोधलं. छान, मला खूप आनंद झालाय ऐकून. आमची नाटकाची जी कंप्लीट फॅमिली आहे तीही खूप छान आहे. म्हणजे आम्हाला आता वेगळा ग्रुप आहे असं काही वाटत नाही. नाटकाचा ग्रुप, आम्ही एक फॅमिली झालेलो आहे. हे एन्व्हायरमेंट या नाटकासाठी फार गरजेचं आहे असं मला वाटतं आणि मजा येते प्रयोग करताना. खूप छान वाटतंय. मला नुसतं रिटायरच व्हायचं नाहीये, पूर्वीचे सगळे पाशही तोडायचे. नाही नाही ताई, अहो हे बरोबर नाहीये. अगं पण तिच्या रिटायर होण्याला कुठे आमचा विरोध आहे? ती घर सोडून चालली आहे. रिटायर होणाऱ्या माणसांनी आपल्या उरलेल्या आयुष्यात काय करायचं हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न असतो. हो, आणि त्यातूनही त्यांचा घर सोडून जाण्याचा बेत तुम्ही त्यांना रद्द करायला लावला तर आम्हाला काही दुःख होणार आहे का? हो, ऑलरेडी या नाटकाचा जो एक बार आहे तो इतका हाय आहे आणि तो आम्हाला मेंटेन करणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्याच्यामुळे आणि तालमीच्या वेळेस वगैरे खूप मस्त वाटलं कारण एक छान ॲटमॉस्फिअर क्रिएट झालं होतं. एक चांगला ग्रुप झाल्यामुळे खूप छान ते नाटक बहरत गेलं असं मला वाटतं. प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपण आकर्षक दिसावं. तुलाही वाटलं असेल? मला नाही वाटलं. का? कारण ज्याच्यासाठी आकर्षक दिसावं तो नेहमी बाहेर असायचा.
ऍक्च्युली आम्ही 8 जणांनी एकमेकांबरोबर यापूर्वी कधीच काम केलं नव्हतं, पण आता म्हणजे ऑलमोस्ट या काही प्रयोगांनंतर आम्ही एका फॅमिलीसारखेच झालोय. आम्ही एक फॅमिलीच आहोत आता. त्यामुळे पूर्ण प्रॅक्टिस पासून ते आतापर्यंतची प्रोसेस खूप एन्जॉय केली. बेबी बघितलंस, आपली बेबी आली आणि हे बघ तुझ्या नातवाला घेऊन आली. आता तिने जर का तुला अडवलं तर तुला जाता नाही येणार. नाही पप्पा, मी आईला अडवायला नाही, तिला भेटायला आली. अगं पण आता तू तिला सांगितलंस तरच ती ऐकेल. नाही पप्पा, जे धाडस जगातल्या कुठल्या स्त्रीने दाखवलं नाही ते माझ्या आईने दाखवलं. या नाटकाचे आता 20 प्रयोग होत आहेत आणि या 20 प्रयोगांमधून प्रेक्षकांचा येणारा उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद नक्कीच हे नाटक पुढे चालू राहील असा मला विश्वास वाटतो. इतका हृदयस्पर्शी सेंड ऑफ क्वचितच कोणाला मिळाला असेल. रिटायर होणाऱ्या माणसाला अशा वेळी आश्चर्य वाटतं की अरे, लोकांचं आपल्यावर एवढं प्रेम आहे. अशा प्रकारचं कौटुंबिक नाटक असण्याची अतिशय गरज होती. त्याप्रमाणे प्रेक्षकांचा आता चांगला प्रतिसाद मिळतोय आणि चांगलं त्याला मिळेल. पुढे सगळ्या महाराष्ट्रात त्याचा चांगला प्रतिसाद मिळेल. महिला प्रेक्षकांना ज्या स्वीकारतील असं माझं नक्की आशा वाटते. सुधा किती वर्षांनी हात मागितली मला. नाही, पण त्या हाकेनी पूर्वीचे सगळे पाश पुन्हा आवडायला लागले. घरातल्या कर्त्या स्त्रीने रिटायर होण्याचा निर्णय घेतला तर घरात नेमकं काय घडू शकतं याचं चित्रण या नाटकात केलेलं आहे. अशोक पाटोळे यांच्या लेखणीतून अवतरलेलं तसंच भक्ती बर्वे यांच्या अजरामर भूमिकेने गाजलेलं हे नाटक आई रिटायर होते पुन्हा एकदा रंगमंचावर आलंय. तुम्ही सुद्धा हे नाटक अजिबात चुकवू नका.